नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्या गावी म्हणजे कसबा आरळे या गावी आमची शेती वडिलोपार्जित जी आहे, तर ती मोजणी चालू होती आणि चुलत्यानाने आम्हाला ती वाटणी करून दोघांना पंचाने त्या दिवशी दिलेले आहे. तर मागच्या समोर हे झालं. त्यानंतर मागच्या आठवड्यात ह्या काही दिवसात मी परत पेंटिंग सुरू केलेत आणि मला एक लँडस्केप करायचं होतं. मी गावाकडेच असा एक फोटोग्राफ्स घेतला होता झाडाचा. तर तोच मी छोटं ऑइल पेंटिंग हे करायला घेतलं. छोटी-छोटी बरीच चित्र मी आता काही केलेत, काही प्रॅक्टिससाठी म्हणा किंवा काही एक्झिबिशनसाठी. तर ह्या साईजमध्ये मी तसं खूप कमी काम अलीकडं केलं होतं. तर खूप दिवसानंतर आता हे एक ऑइल पेंटिंग मी करायला घेतलं. तर बेसिक ब्रशनं ड्रॉइंग करून घेतलं आणि डायरेक्ट कलर मासेस भरून मी हे काम चालू केलं. तर मित्रांनो, तुम्ही हे ब्लॉग बघताय, तुम्हाला आवडत आहेत, ह्याची प्रतिक्रिया येते. तर बऱ्याच लोकांचं मला विचारणं आहे की दर रविवारचा जो संडेचा कार्यक्रम होता सेलारसांच्या स्टुडिओमध्ये चालू केला, तर तो कधी चालू करणार? तर मी वैयक्तिक तो कार्यक्रम जानेवारीपासून लवकरच चालू करेन. तर मित्रांनो, ते पेंटिंग सुरू असतानाच माझी काही जुनी पेंटिंग जहांगीर आर्ट गॅलरीसाठी केलेली किंवा काही इतर, तर त्यांना वॉर्निश करायचं होतं. तर मी एक घोड्यांचं हे पेंटिंग, त्यानंतर हे एक्झिबिशनसाठी केलेलं श्वेतबंध एक्झिबिशनमधलं फिगर पेंटिंग, ह्याला मी वॉर्निशिंग करून घेतलेलं आहे. आणि हे पेंटिंग आता बऱ्यापैकी मी परत फ्रेमिंगही करेन आणि एक्झिबिशनला लावेन. त्याचबरोबर ही छोटी-छोटी लँडस्केप बरीच केली होती. ही 6x6मध्ये केली होती छोट्या बोर्डवरती. तर त्यानंतर गेल्या सोमवारी आम्ही परत गावी गेलो. पप्पा, मम्मी, मी आणि माझी बहीण. तर माझा भाचाही होता आणि आम्ही सिमेंटचे पोल छोटे-छोटे जे मापं टाकली होती शेताकडे, ती फिक्स करायची होती. त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर भाच्याचे बरेच शेतामध्ये एन्जॉयमेंट चाललं होतं. दिवसभर तो उन्हातून खेळत होता, आम्हाला काही मदत करत होता आणि गेलो. त्यानंतर घरातूनच मम्मीने जेवण बनवून घेतलं होतं. असं एक छान वनभोजनाची आमची पार्टी किंवा ट्रिप झाली आणि छान भरलं वांगं, चपाती, वरण आणि शेतात जेवण, हे काय आनंदाचीच गोष्ट होती. खूप दिवसानंतर गावी गेलो आणि असं जेवण झालं. माझ्या मते 18-20 वर्षानंतर गावाकडे जाण्याचा योग आला, असा शेतात जेवण्याचा. आणि असा हा एन्जॉय करून भाच्याबरोबर दंगामस्ती करत आम्ही निघालो. आजोबांच्या हाताला धरून मातीत धूळ उडवत परत आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.